नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज या व्हिडिओमध्ये अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्याला ज्यावेळी समजतं की आपणाला हे कॉलेज मिळालेलं आहे आणि मग लगेच त्या महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालक मिळून काही गोष्टींची सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आणि एकदा ती सावधगिरी बाळगली आणि मग निश्चित झालं की मग तुमचा प्रवेश तुम्ही निश्चित करू शकता. त्यामुळं कोणती सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे या अनुषंगानं या व्हिडिओमध्ये चर्चा असणारी आहे. त्यामुळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. या चॅनलवर प्रथम असेल तर चॅनल तो सबस्क्राईब करा. आता यामध्ये आपण असं गृहीत धरूया की अलॉटमेंट लिस्ट जाहीर झालेली आहे. म्हणजे मग मी मोबाईल असेल, PC असेल किंवा लॅपटॉप असेल त्याच्या माध्यमातून ती वेबसाईट ओपन करणार आणि तिथं अलॉटमेंट लिस्ट असेल त्याला मी क्लिक करेन. क्लिक केल्यानंतर तिथं ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आणि स्ट्रीम टाकायची, शाखा कोणती आहे ती, आणि सर्च म्हटलं तर ती एक स्ट्रीप अशी येईल आडवी की ज्यामध्ये सगळी माहिती त्या कॉलेजची असणारी आहे. म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम कोणता आहे हे सगळं तिथं डिटेल, आणि तिथला चॉईस कोड कॉलेजचा आहे तो पण लिहा, एका कागदावर लिहून ठेवा. म्हणजे ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन असणारी आहे. आता हे कळालं कॉलेज कोणतं मिळालेलं आहे, परंतु प्रवेश घेण्यापूर्वी त्या कॉलेजची सर्व माहिती तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. आता यापूर्वी तुम्ही गोळा केली असेल तर आनंदच आहे, पण नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला वेळ आहे. या वेळेमध्ये तुम्ही माहिती गोळा करू शकता. जास्त अंतरावर कॉलेज असलं तरीसुद्धा तिथं जाऊन तुम्ही माहिती गोळा करू शकता. तेवढा कालावधी प्रवेश घेण्यासाठी आपणाला सफिशियंट आहे. आता माहिती काय गोळा करायची आहे, तर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं हे कळालेलं आहे. तो कॉलेजचा चॉईस कोड किंवा स्ट्रीम कोड तुमच्याकडं आहे. आणि मग तिथं कट ऑफ लिस्ट, जसं होम पेजवर गेलं की तुम्हाला होम सर्च कॉलेजेस पाहायला मिळेल, तिथं कट ऑफ लिस्ट असेल. कट ऑफ लिस्टला क्लिक करा. तिथं राऊंड 1 म्हणा, सिलेक्ट करा. त्यानंतर रिजन मागितला असेल आणि स्ट्रीम कोड जो कॉलेजचा असणार आहे, जे कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्याचा स्ट्रीम कोड किंवा चॉईस कोड तिथं टाका आणि सर्च म्हणा. पेज ओपन होईल. ते जे पेज ओपन होणार आहे त्या कॉलेजचंच असणार आहे जे तुम्हाला मिळालेलं असणार आहे. पण त्या कट ऑफमध्ये तुम्हाला जे पाहणं गरजेचं आहे ते तुमचे गुण, स्वतःचे गुण किती आहेत. म्हणजे कट ऑफ पहिल्यांदा पाहायचा, तुम्हाला मिळालेले गुण आणि तुमच्यापेक्षा त्या कट ऑफ लिस्टमध्ये कितीला ते क्लोज झालेलं आहे, तुमच्यापेक्षा जास्त मार्काला झालं आहे का तुमच्या जवळच कुठं आहे, हे तुम्हाला अंदाज बांधायला ते सोपं जातं. म्हणजे कट ऑफ लिस्टमध्ये तुमचा कट ऑफ आणि कॉलेजचा कट ऑफ म्हणजे तुमचे गुण आणि कॉलेज कितीला क्लोज झालेलं आहे ते गुण तुम्हाला पाहता येतील. आणि ते पेज ओपन झाल्यानंतर रिझर्वेशन म्हणून जो पार्ट असणार आहे ते एकाखाली एक बघत जा. सुरुवातीला वुमन आहे, त्यानंतर काही ट्रान्सफर किंवा एक सर्व्हिसमनच्या केसेस असणार आहेत, त्यानंतर असणारा आहे प्रोजेक्ट किंवा अर्थक्वेक अफेक्टेड असणार आहे, त्यानंतर असणारा आहे ऑर्फॅन 1% असणार आहे. ही लिस्ट आहे. हे समांतर आरक्षण झालं आणि त्याच्याखाली रिमेनिंग सीट्स कंसामध्ये प्युअर असं लिहिलेलं असणार आहे. म्हणजे ही रिझर्वेशन जे असणार आहे ती समांतर आहेत. यामध्ये जर कोण विद्यार्थ्याने अप्लाय केला असेल तर त्याप्रमाणे कॅटेगरी वाईज पुढं जाऊन तुम्ही तुमचे किती मार्काला क्लोज झाले ते गुण तिथं 500 पैकी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यामध्ये तुम्ही नसाल समांतर आरक्षणामध्ये तर रिमेनिंग सीट्स कंसात प्युअर म्हटलेलं आहे, तिथं पुढं कॅटेगरी तुमचा जो प्रवर्ग असेल त्यानुसार तुमचे गुण, तिथले गुण बघा आणि तुमचे गुण यावरनं तुमच्या लक्षामध्ये येईल की कट ऑफ कितीला तो क्लोज झालेला आहे. म्हणजे हे बघण्याचं कारण त्या कॉलेजमध्ये पुन्हा आणखीन कट ऑफ कमी जास्त काय होऊ शकतो का हे देखील तुम्हाला समजू शकतं. म्हणजे तुमचा मेरिट साधारणतः किती असणार आहे तिथल्या कॉलेजच्या यादीमध्ये ते पण अंदाज तुम्हाला बांधता येतो. हा एक भाग बघायचा. दुसरा, प्रवास. म्हणजे जे कॉलेज मिळालेलं असणार आहे त्या कॉलेजचं अंतर तुमच्या घरापासून किती आहे, किती वेळ लागू शकतो, त्यासाठी ये जा करण्यासाठी काही सुविधा वाहनांची आहे का, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे. तुमच्याकडं स्वतःचं वाहन असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण नसेल तर सार्वजनिक जी वाहतूक असणारी आहे ती फ्रिक्वेन्सी त्याची किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी
आणि तो खर्च ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अंदाज बांधावा लागेल. त्यानंतर तिसरं असणार आहे फी स्ट्रक्चर. कारण तिथं जे कॉलेज मिळालेलं असणार आहे त्या कॉलेजचं स्टेटस अलॉटमेंट लिस्ट पाहतानाच कळतं. एडेड, अनुदानित, अनएडेड, विना अनुदानित, पार्शली एडेड जे असणार आहे ते अंशतः अनुदानित आणि सेल्फ फायनान्स्ड एप म्हणून तुम्हाला ते मिळेल. म्हणजे तिथं फी स्ट्रक्चर जे असणारं आहे ते तुमच्या लक्षामध्ये येईल की सेल्फ फायनान्स्ड असेल तर मोठी रक्कम तुम्हाला प्रवेशाच्या वेळी द्यावी लागेल आणि अनुदानित असेल एडेड तर तिथं गव्हर्मेंट जे काही ठरवलं असेल त्याप्रमाणे ते असणारं आहे. म्हणजे फी परवडणारी आहे की नाही हे पण पाहणं तिथं आवश्यक असणारं आहे. आणि शेवटी ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात तिथं तुम्हाला जे सब्जेक्ट हवे आहेत ते तिथं उपलब्ध आहेत का. कारण काही सब्जेक्टच्या बाबतीमध्ये ऑफलाईन पद्धतीनं प्रवेश आहे. बायफोकल सब्जेक्ट्स असतील, आय टी सारखं असेल, हे जे किंवा टेक्निकलचे काही सब्जेक्ट्स असणारे आहेत ती तिथं गेल्यानंतर त्या कॉलेजचा प्रवेश घेतल्यानंतर त्या विषयासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो आणि तिथं पुन्हा मेरिटप्रमाणे तो विषय मिळतो की नाही, तिथं विद्यार्थी संख्या किती आहे हे तुम्हाला ऑनलाईन पण बघता येतं, पण तिथं गेल्यानंतर या गोष्टी घडतात. त्यामुळं ते एक बघणं गरजेचं आहे, म्हणजे ती सुविधा आहे की नाही. त्यानंतर त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली तिथल्या लॅबॉरेटरीज कशा आहेत, ग्रंथालय कसं असणार आहे, प्रिमायसेस कॅम्पस कसा आहे की जो एज्युकेशनसाठी सुटेबल आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची किंवा फॅकल्टी स्टाफ जुजबी म्हणजे जे बेसिक लागतं तुम्हाला किंवा तिथं स्टाफ सारखा बदलतोय का, कशा पद्धतीनं आहे, किती वर्ष तिथं ते सर्व्हिस करतायत, ह्या गोष्टींचा पण विचार करणं गरजेचं आहे. कारण आता सध्या नीटचं प्रकरण गाजत असल्यामुळं नाही म्हटलं तर शासन आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अटेंडन्स वाढवण्याच्या दृष्टीनं तो प्रयत्न करत आहेत. त्यामुळं तिथं त्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला मिळत आहेत का आणि 2 वर्ष मला तिथं काढायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ही सावधगिरी बाळगायची, चर्चा करून सावधगिरी बाळगायची की बाबा प्रवेश घ्यायचा की नाही. आणि मग आता घ्यायचा की नाही हे त्या एकूण कॉलेजच्या माहितीवरून झालं, हा एक भाग झाला. दुसरं, तुम्हाला जे प्रेफरन्स नंबर मिळालेला आहे कॉलेजचं ते पहिलं असेल तर मग मात्र तुम्हाला 100% तिथं ॲडमिशन घ्यावं लागेल. नाही घेतलं तर तुम्हाला मग शेवटची फेरी ओपन टू ऑल फेरीमध्येच तुम्हाला म्हणजे तिथून ओपन टू ऑल फेरी आणि तिथून पुढच्या सर्व फेऱ्यांमध्ये तुम्हाला सहभाग घेता येतो. तिथं रिझर्वेशन हा क्रायटेरिया लागू नाही, गुणवत्तेनुसारच तिथं प्रवेश असणारा आहे. हा ज्यांना 1 नंबरचं म्हणजे पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालं असेल तर. पण ज्या विद्यार्थ्यांना 2 म्हणजे प्राधान्यक्रम 2 ते 10 मधून 1 कोणतंही मिळालं असेल तर त्यांना 2 ऑप्शन्स आहेत. एक, तुम्ही प्रवेश घेऊ शकता कॉलेज आवडलं असेल तर या सगळ्या माहितीवरनं, आणि दुसरं, तुम्ही प्रवेश नाकारू पण शकता, पण नाकारण्याचं कारण कॉलेजला कळवा आणि मग तुम्ही नाही गेलं तर चालतं, परंतु कारण कळवलं तर पुढच्या प्रोसेसमध्ये ते सोपं जातं आणि मग तुम्ही पुढच्या सबसिक्वेंट राऊंड पुढचा जो असणार आहे नेक्स्ट राऊंड त्यामध्ये पुन्हा अर्ज तुम्ही पसंतीक्रम आहे तो देऊ शकता, बदलू शकता किंवा काय जे असेल ते. म्हणजे या पद्धतीनं ते 2 पर्याय तुम्हाला प्राधान्यक्रम 2 ते 10च्या साठी असणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार विद्यार्थी आणि पालक एक सावधगिरी म्हणून बाळगणं गरजेचं आहे. लगेच ऑल ऑफ सडन डिसिजन घेऊन ॲडमिशन घ्यायचं आणि मग पुन्हा कळतं की अरे इथं या इथं या इथं या. कारण ही कॉलेजेस ही टायअप केलेली बरीचशी आहेत. म्हणजे कॉलेजमध्ये एज्युकेशन कमी आणि बाहेर कुठंतरी अकॅडमी जॉईन केलेली असते आणि तिथं ते आर्थिक बोजा तुम्हाला तेवढा सहन करता येतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतंय हे खूपच गरजेचं झालं आहे. म्हणजे आत्ता सध्या पेपर, न्यूज, टी व्ही सगळ्याच चॅनल कुठे यूट्यूबला गेलं तर ह्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की एज्युकेशनमध्ये जो बाजार चाललेला आहे तो खूप भयानक आहे आणि त्यातून आपणाला मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. त्यामुळं चांगली इन्स्टिट्यूट, चांगलं प्रिमायसेस, चांगला स्टाफ, सगळं चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण विचार करावा असं मला वाटते. आणि म्हणून एक सावधगिरी कशी बाळगायची असते त्या दृष्टिकोनातून पालकांच्यापर्यंत हे पोचवणं मला गरजेचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये निश्चित कळवा. त्यानंतर आणखीन काय तुम्हाला वाटत असेल तर वेगळ्या पद्धतीनं निश्चित व्हिडिओ काढला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा,
आणि मित्रांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.